नमस्ते. जेनेसिस पर्यावरणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर पहा याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण तुमचा जो सेकंड एक्सरसाइज आहे, त्या सेकंड एक्सरसाइजचे पहिले 5 प्रॉब्लेम पाहिले होते. तर आताच्या लेक्चरमध्ये आपण 6व्या प्रॉब्लेमपासून सॉल्व्ह करायला सुरुवात करतोय. सिमिलॅरिटी या टॉपिकचा सेकंड एक्सरसाइज आहे आणि सेकंड एक्सरसाइजचा आता आपण प्रॉब्लेम 6 ला सुरुवात करतोय. आता आपण एक्सरसाइज या लेक्चरमध्ये काय करणार आहे, कंप्लीट करणार आहे. ओके. जर तुम्हाला तो येत असेल तर अ, अ, तुम्ही नेक्स्ट क्वेशन जरी सॉल्व्ह करायला सुरुवात केली तरी चालेल. ओके. ठीक आहे. तर पहा काय दिलंय? इन फाइंड क्यूपी. क्यूपीची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे? फाइंड आउट करायची आहे. हा आहे क्यूपी. याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. युजिंग द गिव्हन इन्फॉर्मेशन इन फिगर. आकृतीचा विचार करून किंवा आकृतीकडे पाहून. ठीक आहे. आता जर या डायग्रामचा, या आकृतीचा, या फिगरचा जर तुम्ही विचार केला, तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय, तर हा जो या ठिकाणी एन आहे, हा काय बायसेक्टर. जर एन बायसेक्टर असेल, ओके, तर तो काय या ठिकाणी आपण काय करणार आहे? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय करणार आहे? यूज करणार आहे. पहा, या टॉपिकमध्ये ज्या प्रॉपर्टी किंवा थिअरम तुम्हाला यूज करायचे या एक्सरसाइजच्या सुरुवातीला आपण या टॉपिकचं म्हणजे ह्या एक्सरसाइजचं पूर्ण बेसिक घेतलेलं आहे. बीपीटी थिअरम घेतलाय, कॉन्व्हर्स बीपीटी घेतलाय. त्यानंतर अँगल बायसेक्टर, कॉन्व्हर्स अँगल बायसेक्टर आणि 3 पॅरलल लाईन. ह्या सर्व कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत. सेपरेट सुद्धा पाहिल्यात आणि ह्या एक्सरसाइजच्या सुरुवातीला पाहिल्यात. म्हणून लेक्चर जास्त मोठं होऊ नये म्हणून या सेशनमध्ये मी फक्त ते बीपीटी किंवा त्याचं जे बेसिक आहे ते घेत नाहीये. मला वाटतं ते तुम्हाला येत असेल. नसेल तर या या एक्सरसाइजचं फर्स्ट लेक्चरमध्ये आधीचं लेक्चर तुम्ही पाहू शकता किंवा डायरेक्टही तुम्ही प्रत्येक लेक्चर कन्सेप्ट जाऊन पाहू शकता. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण आपल्या प्रॉब्लेमला. काय करणार आहे? तर इन ट्रायंगल सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने नेहमी ट्रायंगल दिलेल्या डायग्रामचं नाव लिहा. एम-एन-पी इन ट्रायंगल एम-एन-पी. ओके. काय सांगितलंय मला एम-एन एम-एन व्हॅल्यू किती दिलेली आहे? 25. त्यानंतर आहे एन-पी. एन-पी व्हॅल्यू मला किती 40. त्यानंतर एम-क्यू. एम-क्यू याची व्हॅल्यू मला किती दिलेली आहे? 14 आणि मला काय काढायचं आहे? क्यू-पी काढायचं आहे. ही इन्फॉर्मेशन माझ्याकडे काय आहे? गिव्हन. ही इन्फॉर्मेशन माझ्याकडे काय? गिव्हन. त्यानंतर पहा काय? तर एन-क्यू हा बायसेक्टर आहे. कोणाचा? एम-पी सॉरी अँगल एनचा. काय लिहिणार आहे या ठिकाणी? रे नाहीये तो सेगमेंट आहे. ओके. एन-पी सेगमेंट एन-क्यू इज बायसेक्टर. बायसेक्टर ऑफ अँगल कोणता? जो अँगल आहे एन. ओके. ठीक आहे. एन अँगलचा तो काय? बायसेक्टर आहे. अँगल एन. ओके. ठीक आहे. जर तो एन अँगलचा बायसेक्टर आहे, तर तुम्हाला डायरेक्ट अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी यूज करायची परमिशन मिळालेली आहे. ओके. हे सुद्धा कुठं दिले तुम्हाला? गिव्हनमध्ये. ओके. ठीक आहे. गिव्हन. ठीक आहे. पहा आता, इथं काय लिहिणार तुम्ही डायरेक्ट अँगल बायसेक्टर थेरम. पहा काय सांगतो तो? ज्या लाईनला कट केलंय त्याच्या कोणत्यातरी एका पॉइंटपासून काय करा? रेशो लाईनला काय करा? सुरुवात करा. मग आता तुम्ही कुठून केली? एम-क्यू पासून समजा. एम-क्यू अपॉन क्यू-पी इज इक्वल टू एम-एन. एम-एन अपॉन पुन्हा मी एमपाशी गेलोय पहा एन-पी. ओके. हे मी का लिहू शकलो? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ओके. या प्रॉपर्टीचा वापर करून मी हे लिहू शकलो आणि हे का वापरलं? कारण मी वरती बायसेक्टर आहे हे सांगितलेलं आहे. आता मला फक्त काय करायचं त्याच्या जागी व्हॅल्यू पुट करायची. ओके. आता काय व्हॅल्यू मी पुट करणार आहे? जर तुम्ही इथं पाहिलं, या ठिकाणी मी राइट करून ठेवतो. ठीक आहे. तर एम-क्यू, एम-क्यू किती दिलंय? 14. या ठिकाणी 14 भागिले किती आहे? क्यू-पी माहीत नाहीये. क्यू-पी तुम्हाला काढायचं आहे. इज इक्वल टू एम-एन 25 आहे आणि त्यानंतर एन-पी किती दिलंय? 40. ओके. ठीक आहे. इथं फक्त मला आता काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन 14 इंटू 40 इज इक्वल टू 25 इंटू क्यू-पी. ओके. ठीक आहे. आता मला क्यू-पीची व्हॅल्यू काढायची 25 इकडे नको आहे. 25 ला मी इकडे पाठवेल. 14, 40 आणि तिकडनं काय घेतले? 25 मल्टिप्लायला होते, डिव्हाइडला आले इकडे येऊन क्यू-पी. आता इथं डिव्हाईड करायचं आहे तुम्हाला. 40, 25 5 ने डिव्हाईड होईल बघा. 5 5 25 5 8 ओके. 14 गुणिले 8 112. ओके. आणि खाली किती आहे? डिव्हाइडला 5 आहे. बरोबर तिकडे कोण राहिला? क्यू-पी. ओके. 5 ने डिव्हाईड करूया. 5 दोन्ही 10 उरला 1. 5 दोन्ही 10 पुन्हा उरले 2. ओके. 0 5 चोक 20. ओके. क्यू-पी. म्हणजेच या ठिकाणी मी सरळ लिहितो क्यू-पी इज इक्वल टू 22.4. या ठिकाणी मला फायनल आन्सर मिळालेलं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेशन काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज करून. आता त्यानंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न पहा. एबी पॅरलल सीडी पॅरलल एफई. एबी पॅरलल डीसी सीडी आणि एफई हे तीनही लाईन एकमेकाला काय पॅरलल आहेत आणि ह्या दोन त्यांच्या काय झालेल्या आहेत ट्रान्सफर.
जर ह्या 3 लाईन पॅरलल आहे, तर 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी फक्त मला यूज करायची आहे. ओके, दॅट्स इट. या पद्धतीने मला रेशो लिहायचे. जर मी या पद्धतीने रेशो लिहिले, तर मला व्हॅल्यू पुट करून मला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. ओके. मग आता इथं फ्रॉम फिगर किंवा इन फिगर काय सांगितलं इन फिगर? ए-बी ही पॅरलल आहे. कोणाला? सी-डीला आणि सी-डी पॅरलल कोणाला आहे? एफ-ईला. ओके. ही इन्फॉर्मेशन कुठे दिलेली आहे तुम्हाला? गिव्हन जी की डायग्राममध्ये. जर ह्या 3 लाईन पॅरलल असतील, तर मला परमिशन मिळालेली आहे कशाची? बी-पी-टी थिअरम सॉरी 3 पॅरलल एंड देअर ट्रान्सव्हर्सल लिहिण्याची. म्हणजे काय लिहिणार आहे मी आता? बी-डी अपॉन डी-एफ. बी-डी अपॉन डी-एफ इज इक्वल टू ए-सी अपॉन ए-सी अपॉन सी-ई. ओके. इथं मी काय लिहिणार आहे? 3 पॅरलल लाईन 3 पॅरलल लाईन एंड देअर ट्रान्सव्हर्स. ओके. ह्या 2 लाईन काय आहेत त्यांच्या ट्रान्सव्हर्सल. ओके. ठीक आहे. मग आता मला फक्त काय करायचं? व्हॅल्यू पुट करायचं. काय 8 4 8/4 इज इक्वल टू 12/x 12/x. ओके. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल इथं? 8 x इज इक्वल टू 4 12. मला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 8 इकडे इंटू 8 इकडे जाऊन डिव्हाईड होणार आहे. म्हणजे काय होईल पहा? x इज इक्वल टू 4 12 अपॉन 8 काय गेले? डिव्हाइडला गेले. ओके. ठीक आहे. x इज इक्वल टू 4 1 4 4 2 8 2 1 2 2 6 12 म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली मला? 6. ओके. आलं लक्षात? जर तुम्ही पाहिलं तर 4 दुणे 8 6 दुणे 12 म्हणजे माझा रेशो काय इक्वल आहे, बरोबर आहे. म्हणजे माझी व्हॅल्यू. ओके. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेशन काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर परत तुम्हाला काय करायचं आहे? अँगल बायसेक्टर थिअरम यूज करायचा आहे. ही व्हॅल्यू किती आहे? 6 ही किती आहे? 10 ही किती आहे? 8. मग आता हा जर प्रश्न मला लिहायचा असेल, तर मी कशा पद्धतीने लिहिणार आहे? परत एकदा ट्रायंगल एल-एम-एन रे कोणता रे? एम-टी. एम-टी हा जो रे आहे, हा काय? बायसेक्ट कोणाचा आहे? एल-एम-एन त्या अँगलचा बायसेक्टर आहे. एल-एम-एन तो त्याचा काय? बायसेक्टर. जर तो त्याचा बायसेक्टर आहे आणि अजून खाली काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे पहा. एल-एम इज इक्वल टू किती आहे? 6. एन-एम, एम-एन इज इक्वल टू किती आहे? 10 बरोबर आहे. त्यानंतर टी-एन इज इक्वल टू किती दिलेली आहे? 8. ओके. आणि ही जी टोटल इन्फॉर्मेशन आहे, ही सुद्धा तुम्हाला कुठे सांगितली आहे? गिव्हनमध्ये. त्यानंतर ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही सुद्धा तुम्हाला कुठं दिलेली आहे? गिव्हनमध्ये. आणि जर अँगल बायसेक्टर ऑलरेडी दिलाय, अँगल बायसेक्ट आहे जर, तर आपल्याला फक्त काय करायचं आहे? डायरेक्ट अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज करायची. ज्या लाईनला कट केलंय, त्याच्या कोणत्यातरी एका पॉइंटपासून सुरुवात करा. मग मी एल पासून केली. एल-एम अपॉन एम-एन. एल-एम अपॉन एम-एन इज इक्वल टू एल-टी अपॉन टी-एन. एल-टी अपॉन टी-एन. ओके. ठीक आहे. आता हे जे मी लिहू शकलो, हे कशामुळं? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ओके. ठीक आहे. या प्रॉपर्टीचा वापर करून मी हे लिहू शकतो. आता मला फक्त या ठिकाणी काय करायचं? व्हॅल्यू पुट करायची. आता त्या व्हॅल्यू मी कशा पद्धतीने पुट करणार आहे पहा. 6/10 6/10 या पद्धतीने मी रेशो लिहिलेला आहे. एल-एम अपॉन एम-एन त्यानंतर मी जाणार आहे एल-टी. एल-टी मला माहीत नाहीये. एल-टी टी-एन किती आहे? 8. ओके. मला एल-टीची व्हॅल्यू काय करायची? फाइंड आउट करायची. मग आता या ठिकाणी पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 8 इज इक्वल टू 10 एल-टी. मला एल-टीची व्हॅल्यू काढायची 10 ला मी डिव्हाइडला पाठवणार आहे. 6 8 अपॉन 10 इज इक्वल टू काय? एल-टी. 2 नी डिव्हाईड करेल मी. 2 6 2 पंचे 10 8 त्रिक 24 ओके. भागिले इथे किती आले? 5 बरोबर किती आहे? एल-टी 5 चौक 20 4 उरले 5 8 40 म्हणजे 4.8 इज इक्वल टू एल-टी. मी सरळ लिहून घेईन फक्त एल-टी बरोबर 4.8 या पद्धतीने मला माझं फायनल आन्सर मिळालेलं आहे. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेशन काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता. समजलाय? नक्की अंडरस्टँड? जाऊया पुढे? ठीक आहे. तर पहा नेक्स्ट क्वेशन, क्वेशन नंबर 9 पहा काय दिलाय क्वेशन नंबर 9 परत ट्रायंगल एबीसी हा बायसेक्टर आहे. ह्या व्हॅल्यू दिल्यात, तर तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची? एक्स. म्हणजे पुन्हा एकदा कोणाला? अँगल बायसेक्टर. ओके. आता इथं फक्त जर तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला व्हॅल्यू दिसत नाहीये. बरोबर आहे. एक्समध्ये काहीतरी दिसतंय आणि तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची. अतिशय सिंपल क्वेशन आहे. सेम पॅटर्ननी तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. काय होईल? काय होणार आहे पहा? इन ट्रायंगल सुरुवात करतोय आपण. ए, बी, सी. सेगमेंट काय सांगितलंय सेगमेंट? बी-डी.
ही काय बायसेक्ट आहे. कोणाला? बायसेक्ट ए-बी-सी म्हणजे अँगल बीला काय बायसेक्ट. जर बायसेक्ट आहे, तर मी डायरेक्ट अँगल बायसेक्टर थेरम काय करू शकतो? यूज करू शकतो. मग आता मी कोणाला बायसेक्ट केलं मग इंटरसेक्ट झाली ती लाईन कुठे जाऊन ए-सीला मी ए पासून चालू केलं लिहायला. ए-बी अपॉन बी-सी, ए-बी अपॉन बी-सी इज इक्वल टू ए-डी अपॉन डी-सी, ए-डी अपॉन डी-सी. ओके. या ठिकाणी एक लिहायचं राहिलं पहा गिव्हन. हे गिव्हन इन्फॉर्मेशन. आता हे मी का लिहू शकलो? अँगल अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ओके. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा वापर मी केला या ठिकाणी. आता मला इथं फक्त काय करायचं व्हॅल्यू पुट करायची. ओके. काय आहे एबीची व्हॅल्यू एक्स अपॉन एक्स प्लस 5 ओके. इज इक्वल टू काय तिकडे एक्स प्लस एक्स मायनस 2 अपॉन इकडे काय एक्स प्लस 2 एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 ठीक आहे. आता मी व्हॅल्यू पुट केलं इथं. आता व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला फक्त काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होईल एक्सनी इकडे मल्टिप्लाय करायचं. एक्स ब्रॅकेटमध्ये काय एक्स प्लस 2 इज इक्वल टू इकडे काय एक्स मायनस 2 आणि सेकंड ब्रॅकेट काय एक्स प्लस 5 झालं. मग आता इथं फक्त काय करायचं एक्सनी एक्सला मल्टिप्लाय केलं. या ठिकाणी मी लिहितोय पहा. ठीक आहे. एक्सने एक्सला केलं काय झालं एक्स स्क्वेअर प्लस एक्सनी 2 ला केलं 2x इज इक्वल टू तिकडे जर पाहिलं तर एक्सनी आता एक्सला केलं एक्स स्क्वेअर एक्सनी 5 ला केलं प्लस 5x आता त्यानंतर -2 -2 ने एक्सला केलं म्हणजे -2x ओके. त्यानंतर -2 नी 5 ला केलं -10 हे लक्षात ठेवा. मायनस किती 10 प्लस इंटू मायनस मायनस ओके झालं. आता इथं जर पाहिलं तर इकडं काय एक्स स्क्वेअर इकडं काय एक्स स्क्वेअर. आता मी एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर डायरेक्ट कॅन्सल करणार आहे का? तर इकडे एक्स स्क्वेअर आहे. हा इकडे काय प्लस इकडे काय होणार आहे मायनस. एक्स स्क्वेअर मधनं मायनस एक्स स्क्वेअर गेला. ओके. हा इकडे येताना मायनस आहे. इकडे एक्स स्क्वेअर किती आहेत 1 आणि तिकडनं पण किती येणार आहेत 1 म्हणजे एक एकमेकाला काय होणार आहे कट होणार आहे. मग इकडे आणण्यापेक्षा मी डायरेक्ट जागेवर कट करू शकतो. ओके. त्यानंतर इथं जर पाहिलं तर किती आहे 2x आता गंमत पहा. इकडे काय होणार आहे 5x मायनस 2 म्हणजे किती राहणार आहे 3x किती राहणार आहे 3x इकडे कोण आहे -10 आता हे -10 आहे 5x मायनस 2x 5 मधनं 2 गेल्यावर 3x राहिले. एकाला प्लस एकाला मायनस. आपण काय केली वजाबाकी केली. आता हे जे -10 आहे -10 ला मी इकडे बोलवेल आणि 2x ला मी तिकडे ट्रान्सफर करेल. का? कारण इकडे जर पाहिलं तर 3x काय मोठा आहे आणि 2x काय छोटा आहे. मग जो मोठा आहे त्याला जागेवर बसवा. जो छोटा आहे त्याला बोलवून घ्या. ओके. ठीक आहे. आणि 10 ला इकडे पाठवून द्या. म्हणजे 10 जर इकडे आले, तिकडे काय राहिलं 3x मायनस हे तिकडे जाऊन काय झाले 2x इकडे काय ते प्लस म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 10 इज इक्वल टू 3x मायनस 2 म्हणजे पुन्हा कोण राहिला 3 मधनं 2x गेल्यानंतर 1x राहिला म्हणजे x इज इक्वल टू 10 इज इक्वल टू x मी फक्त सरळ लिहून घेतलं x इज इक्वल टू 10 हे माझं काय होतं फायनल आन्सर होतं. या पद्धतीने मी x ची व्हॅल्यू काय केलेली आहे फाइंड आउट केलेली आहे, काढलेली आहे. ओके. मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल. आता क्वेश्चन नंबर 10 पहा काय दिलेली तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली. ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलंय इन अ फिगर x इज एनी पॉइंट इन अ इंटेरियर ऑफ ट्रायंगल ओके. हा ट्रायंगल मधला इंटेरियर पॉइंट आहे. पॉइंट एक्स इज जॉइंट टू व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल त्या एक्सनी व्हर्टाईस जॉइंट केलेले आहेत. म्हणजे व्हर्टेक्स म्हणजे काय त्या बाहेरच्या ट्रायंगलचे आणि आतल्या ट्रायंगलचे काय व्हर्टेक्स जॉइंट केले. त्यानंतर इथं काय सांगितलंय PQ ही पॅरलल आहे कोणाला DE ला. ही लाईन या लाईनला काय पॅरलल. जर पॅरलल असेल तर मी या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल जर तुम्ही पाहिला तर या पद्धतीने ट्रायंगल होते पहा आणि इथं जर ही लाईन या लाईनला पॅरलल असेल, मला बीपीटी थेरम यूज करायची परमिशन मिळते. हा रेशो या पद्धतीने हा रेशो. ओके. ठीक आहे. बीपीटी थेरम मी वापरू शकतो. त्यानंतर क्यूआर ओके. इथं काय सांगितलंय क्यूआर ही लाईन या लाईनला पॅरलल कोणाला ईएफला. ओके. त्या ठिकाणी सुद्धा मी काय वापरू शकतो बीपीटी थेरम वापरू शकतो. फिल इन द ब्लँक टू द प्रूव्ह दॅट पीआर पॅरलल डीएफ पीआर पॅरलल डीएफ म्हणजे तुम्हाला प्रूव्ह करायचंय ही लाईन ही जी लाईन आहे त्या लाईनला काय पॅरलल आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. ओके. आता ते करण्यासाठी त्यांनी आपल्याला या ठिकाणी काय दिलेली आहे ॲक्टिव्हिटी दिली. ती ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची. तर पहा XDE XDE या ट्रायंगलमध्ये PQ पॅरलल DE, PQ पॅरलल D हे कुठे दिले तुम्हाला गिव्हन म्हणजे मला इथं फक्त काय लिहायचंय? गिव्हन हा एक वर्ड लिहायचा. आलं लक्षात? ठीक आहे. काय लिहिलं मी इथं? गिव्हन. ठीक आहे. त्यानंतर XP, XP अपॉन PD, PD, XP अपॉन PD. त्यानंतर परत मी X जवळ गेलो. XQ अपॉन QE, XQ किंवा QX. ओके. XQ, QX.
एक्स-क्यू अपॉन क्यू-ई झालं? ठीक आहे. बीपीटी थेरम मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. आधीच त्या बीपीटी थेरम तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर आहे, या परत ट्रायंगलमध्ये एक्स-ई-एफ, एक्स-ई-एफ या ट्रायंगलमध्ये क्यू-आर पॅरलल ई-एफ, क्यू-आर पॅरलल ई-एफ ही मला कुठे इन्फॉर्मेशन कळलेली आहे? गिव्हन. ओके. ठीक आहे. आता मला बीपीटी थेरम त्या ठिकाणी लिहायचा आहे. एक्स-क्यू अपॉन क्यू-ई, एक्स-क्यू, क्यू-ई आणि एक्स-आर अपॉन आर-एफ, एक्स-आर अपॉन आर-एफ. ओके. काय लिहिणार आहे मी इथं? बाय बीपीटी थेरम म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके. हे जे रिझन आहे तेच मी इथे लिहून काढलं. आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर पहा क्यूएक्स, क्यूई, क्यूएक्स, क्यूई हे इथे सुद्धा आहे, तिथे सुद्धा. म्हणजे इथे जर ते 2/5 आहे, तर इथं सुद्धा 2/5 कारण डायग्राम तीच आहे. रेशो तोच आहे. म्हणजे इथं क्यू 5/3, 5/3 जर दोन्हीकडे सेम आहे, तर ऑब्व्हियसली हे दोघंही काय असणार आहे? सेम असणार आहे. कारण याची व्हॅल्यू जर 5/3 आहे, तर हे पण 5/3 असणार आणि हे पण 5/3 असणार. म्हणजे ऑब्व्हियसली या ठिकाणी आपण लिहू शकतो काय? एक्स-पी अपॉन पी-डी इथं एक्स-आर अपॉन आर-एफ. ओके. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय लिहिलं मी? पहा एक्स-पी अपॉन पी-डी, एक्स-पी अपॉन पी-डी, एक्स-आर अपॉन आर-एफ, एक्स-आर अपॉन आर-एफ. म्हणजे जर तुम्ही हा ट्रायंगल पाहिला, ट्रायंगल पहा या पद्धतीने ही लाईन आहे. हा अपॉन हा रेशो आहे, हा अपॉन हा रेशो आहे आणि हे दोन्ही रेशो काय आहेत? इक्वल आहेत. जर रेशो इक्वल असेल तर लाईन पॅरलल असते. लाईन पॅरलल असेल तर रेशो इक्वल असतात. ओके. आधी लाईन पॅरलल असेल तर बीपीटी थेरम आणि नंतर लाईन पॅरलल दाखवायची असेल रेशोवरनं तर कॉन्व्हर्स. ओके. आणि कॉन्व्हर्स त्यांनी ऑलरेडी करून ठेवलाय. म्हणजे ह्या 2 लाईन काय झालेल्या आहेत? एकमेकीला काय आल्यात? पॅरलल आल्यात. बाकी मला नाही वाटत ह्या क्वेशनमध्ये काही हार्डनेस होता. ओके. ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचा 10वा क्वेशन संपला. ह्या एक्सरसाइजचा शेवटचा क्वेशन आपण आता पाहणार आहोत. एक्सरसाइज तर इन ट्रायंगल एबीसी, रे बीडी बायसेक्ट एबीसी आणि रे सीई बायसेक्ट एसीबी, एबी आणि एसी हे काय इक्वल आहेत. देन प्रूव्ह दॅट ईडी पॅरलल बीसी. सगळ्यात सुरुवातीला आपण काय करूया? डायग्राम काढून घेऊया. डायग्राम पहा, गिव्हन इन्फॉर्मेशन डायग्राम सुरुवातीलाच काढू. काय सांगितलं? एक ट्रायंगल तुम्हाला दिलेलं आहे आणि या ट्रायंगलला नाव काय आहे? ए, बी आणि सी. ट्रायंगलमध्ये एबीचं मेजरमेंट आणि एसीचं मेजरमेंट इक्वल दिलंय. ओके. त्यानंतर बीडी हा बीला बायसेक्ट करतो. बीडी हा बीला बायसेक्ट करतो. आणि त्यानंतर आहे सीई इथं डी आहे. बीडी ओके. इथं आपण काय काढूया? सीई आहे. ओके. हा सीला बायसेक्ट करतो. आणि तुम्हाला काय करायचंय? ठीक आहे. तर प्रूव्ह करायचंय ईडी, ई पासून डी ही जी लाईन आहे, ही पॅरलल आहे कोणाला? बीसीला. आता जर मला ईडीला बीसी पॅरलल आहे हे जर मला प्रूव्ह करायचं असेल, तर मला सिंपल वे एई अपॉन ईबी, एडी अपॉन डीसी हे मला इक्वल दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे कॉर्नर्स ऑफ बीपीटी मी काय म्हणू शकतो ह्या 2 लाईन काय पॅरलल. म्हणजे जर मला लाईन पॅरलल दाखवायच्या असतील, तर मला आधी रेशो इक्वल दाखवणं गरजेचं आहे. आता रेशो इक्वल दाखवणं गरजेचं जर आहे, तर मला अँगल बायसेक्टर थेरम ऑलरेडी ते अँगल बायसेक्ट दिलेले आहेत. तर मला आधी सुरुवातीला काय वापरावं लागेल? अँगल बायसेक्टर थेरम. ओके. ठीक आहे. मग आता ही झाली सुरुवातीची आपली डायग्राम. त्यानंतर आपण काय लिहिणार आहे? गिव्हन. ओके. आता गिव्हनमध्ये काय लिहायचं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. काय-काय लिहिणार आहे गिव्हनमध्ये? इन ट्रायंगल ए-बी-सी. पहिल्यांदा लाईन काय लिहिणार? रे हा बायसेक्ट करतो. ही झाली तुमची पहिली लाईन. त्यानंतर रे सी-ई बायसेक्ट करतो. ही झाली तुमची दुसरी लाईन आणि त्यानंतर हे सेगमेंट ए-सी आणि ए-बी हे इक्वल ही झाली तुमची तिसरी लाईन. ओके. आलं गिव्हन. ओके. ठीक आहे. गिव्हनमध्ये काय लिहायचं? ह्या लाईन उचलून फक्त इथं तुम्हाला लिहायच्या आहेत. आता टू प्रूव्ह काय करायचंय टू प्रूव्हमध्ये? हे झालं तुमचं गिव्हन. टू प्रूव्ह. टू प्रूव्हमध्ये या 2 लाईन एकमेकाला काय दाखवायच्या तुम्हाला? पॅरलल. हे फक्त तुम्हाला इथून इथे आणायचं. आलं लक्षात? हे झालं तुमचं गिव्हन आणि टू प्रूव्ह. आता काय लिहायचंय तुम्हाला? प्रूफ. सगळ्यात इम्पॉर्टंट. आता प्रूफमध्ये सुरुवात. प्रूफची सुरुवात. काय होईल? इन फिगर, इन ट्रायंगल एबीसी. पहिल्यांदा सांगा, बीडी हा काय आहे त्याचा? बायसेक्टर. ओके. इन ट्रायंगल एबीसी, रे बीडी, बीडी इज किंवा बायसेक्ट. काय लिहाल? बायसेक्ट अँगल बी. बीला काय करतोय तो? बायसेक्ट. जर तो बीला बायसेक्ट करतोय, हे मला कुठे समजलं? गिव्हनमध्ये. कुठे समजलं? गिव्हनमध्ये. जर तो बीला बायसेक्ट करतोय, तर मी पहा ए-बी-सीमध्ये हा बायसेक्ट आहे. म्हणजे मी काय लिहिणार आहे? एडी अपॉन डीसी देअरफॉर एडी अपॉन डीसी इक्वल एई अपॉन ईसी, एई अपॉन ईसी. ओके.
इथं मी हे कशामुळे म्हणू शकलो? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ओके, ठीक आहे. इथं प्रॉपर्टी तयार झाली. त्यानंतर आलो मी परत त्याच रे त्याच ट्रायंगलमध्ये सीई हा बायसेक्टर आहे आता सीचा. ओके. रे सीई काय बायसेक्टर किंवा बायसेक्ट अँगल सी. हे मला कुठं सांगितलंय? गिव्हनमध्ये. देअरफॉर मी आता परत अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरणार आहे. एई अपॉन ईबी, एई अपॉन ईबी इक्वल एई अपॉन ईबी इक्वल एपी सॉरी एडी अपॉन डीसी. एडी सॉरी काय लिहिणार मी इथं? हे मला कुठे दिलं गिव्हन. आता मी या ठिकाणी अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरणार आहे. काय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी? एई अपॉन डीसी, एडी अपॉन डीसी इज इक्वल. आता हे दाखवत असताना मी एई अपॉन ईबी लिहिणार नाही. पहा, इथं हा एक वेगळा अँगल बायसेक्टर आहे. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला फक्त कोणाचा विचार करायचा आहे? एवढ्या डायग्राम. ओके, ठीक आहे. म्हणजे इथं काय लिहिणार आहे? एडी अपॉन डीसी, एबी अपॉन बीसी, एबी अपॉन बीसी. हे मी का लिहू शकलो? अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ओके, ठीक आहे. आता त्यानंतर आलो मी ईसीकडे. इथं कोण आहे? ई. आता हा बायसेक्टर आहे. ओके, म्हणजे इथं काय लिहिणार आहे मी? रे सीई बायसेक्ट अँगल सी. ही इन्फॉर्मेशन मला कुठे दिलेली आहे? गिव्हन. देअरफॉर आता मी त्याच्यात अँगल बायसेक्टर वापरणार आहे. एई अपॉन ईबी, एई अपॉन ईबी इक्वल उरलेल्या साइड पहा, हा इथपर्यंत आला. आता मला पूर्ण साइड घ्यायची एसी अपॉन बीसी. लक्षात ठेवा एडी अपॉन डीसीकडे जायचं नाही. ओके. जेव्हा तुम्ही इथे विचार करणार आहे, तेव्हा ही डायग्राम पूर्ण तुम्ही झाकून टाकायची. एई अपॉन ईबी, एसी अपॉन बीसी. काय लिहायचे तुम्हाला? एसी अपॉन बीसी. हे पण मी का लिहू शकलो? पुन्हा एकदा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. काय लिहिलंय कळलेलं आहेच तुम्हाला. ठीक आहे. पहा जर तुम्ही नीट बारकाईने पाहिलं, तर इथे तुम्हाला काय दिसतंय? एडी अपॉन डीसी आणि खाली एबी आणि बीसी. ओके. एबी, बीसी. त्यानंतर पाहिलं तुम्ही एई अपॉन ईबी पुन्हा एसी, बीसी, एसी, बीसी. आता मला खरं तर माझ्या गणितात काय दाखवायचंय? एई अपॉन ईसी, एडी अपॉन डीसी म्हणजे हे जर 2 रेशो इक्वल झाले, तर ऑब्व्हियसली लाईन काय होणार आहे? पॅरलल होणार. आता सगळ्यात इम्पोर्टंट एडी-डीसी, एडी-डीसी, एई-ईबी, एई-ईबी हे मला इक्वल तेव्हाच म्हणता येईल जेव्हा हे 2 इक्वल असतील. आता त्याच्यामध्ये जर पाहिलं तर बीसी आणि बीसी इक्वल आहे. बीसी दोघांची इक्वल आहे. मला गरज कोणाची आहे? ही एबी आणि एसी इक्वल असणं. जर हे 2 रेशो इक्वल झाले, तर ऑब्व्हियसली हे 2 रेशो सुद्धा काय होणार आहे? इक्वल. आणि मला गणितात त्यांनी आधी सांगून ठेवले का एबी आणि एसी इक्वल आहे. ओके. म्हणजे इथं मी काय लिहिणार आहे? इथं पहा याला मी काय म्हणेल? 1 म्हणेल. इथं याला मी काय म्हणेल? 2 आणि आता मी 3 लिहून घेतो इथं. सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल. सेगमेंट काय? एसी. ओके. याला मी काय म्हणेल? 3 आणि ह्या तिघांवरनं माझ्या काय लक्षात आलं? पहा या ठिकाणी कळलेलं आहे तुम्हाला काय? डायग्राम. ठीक आहे. तर पहा एबी आणि एसी या तिघांवरून माझ्या लक्षात आलं, तर हे 2 रेशो काय इक्वल आहेत. जर हे 2 रेशो कारण बीसीला बीसी इक्वल, एबी आणि एसी इक्वल आहे आताच आपण सांगितलं. म्हणून एडी अपॉन डीसी इक्वल एई अपॉन ईबी. हे दोन्ही रेशो काय झाले? इक्वल झाले. हे मला कुठून समजलं? फ्रॉम 1, 2 एंड 3 या तिघांवरून मला समजलं. आणि म्हणून जर रेशो इक्वल असतील, काय सांगतोय मी तुम्हाला? रेशो जर इक्वल असतील, तर लाईन काय असणार आहे? ऑब्व्हियसली पॅरलल. एडी पॅरलल बीसी आणि हेच माझं काय होतं प्रूफ. ईडी सेगमेंट ईडी पॅरलल सेगमेंट बीसी आणि हे मी का लिहू शकलो? कारण कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. ओके. या कॉन्व्हर्सचं
हे अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. हे लिहिल्याशिवाय तुम्हाला मार्क पडणार नाही. तर या पद्धतीने तुम्हाला हे काय करायचं होतं, प्रूव्ह दॅट करायचं होतं. आणि या ठिकाणी तुमचा हा जो एक्सरसाइज आहे, हा पूर्ण कंप्लीट झालेला आहे. म्हणजे एक्सरसाइज 1.2 आपला कंप्लीट झालेला आहे. 2 पार्टमध्ये आपण केलं. पहिल्यामध्ये 5 एक्झाम्पल घेतले आणि नंतर आपण 6 एक्झाम्पल अशी 11 एक्झाम्पल आपण कंप्लीट केलेली आहेत. या टॉपिकच्या आधी सगळ्या बेसिक कन्सेप्ट सुद्धा कव्हर केल्यात. टॉपिक सुरुवातीला एक्सरसाइज चालू करतानाही आपण त्याच्या बेसिक कन्सेप्ट घेतलेल्या आहेत. ओके. नसेल पाहिल्या म्हणजे कंप्लीट झालं नसेल अभ्यास तर पुन्हा एकदा कंप्लीट करा. ते पाहून घ्या, रिपीट करा. जितकी प्रॅक्टिस कराल तितके तुमचे मार्क वाढणार आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट आणि एक्सरसाइज घेऊन भेटू.